तर आज आपण बनवत आहे दाय गंडोरी। आंबट चुक्याची झणझणीत अशी दाय गंडोरीची भाजी, अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे। तर दाय गंडोरीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि यामध्ये ज्या मिरच्या आहेत त्यांना असं गोल आकारामध्ये कट करतात, म्हणजे गंडोरीसारखे, म्हणून त्याला दाय गंडोरी असं म्हणतात। तर ह्यामध्ये बघा मी दोन ते तीन वांगे उभे कट करून चिरले आणि आंबट चुक्याची जी भाजी असते तिला छान धुवून बारीक कट करून टाकलेली आहे। तर हे सर्व आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही कच्चे टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकतात आणि ह्यामध्ये मी टाकलं खोबरं आणि शेंगदाणे। आता यामध्ये मी टाकते अर्धा चमचा हळद। हे सर्व टाकून पाणी खूप जास्त नाही टाकायचं आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण मऊसूत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा 2 ते 3 शिट्यांमध्ये हे पूर्ण छान शिजून जातं। त्यानंतर रईच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण याला पातळ करून घ्यायचं आहे। आता एका साईडला तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये जिरं मोहरी तेजपत्ता टाकला आणि अद्रक मिरची लसूण ची पेस्ट केली आणि ती यामध्ये घातली। तर मिरची घालताना थोडी कमी घालायची, कारण आपण जेव्हा आधी भाज्या शिजवतो त्यामध्ये सुद्धा मिरची टाकलेली असते, त्यामुळे मिरची तिखट वापरताना थोडं कमी वापरायचं। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा मी यामध्ये घालते आणि टोमॅटो। जर तुम्ही कच्चं टोमॅटो टाकलेलं असेल तर हे टोमॅटो तुम्ही स्किप करू शकतात। त्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे। नंतर ह्यामध्ये आपल्याला जो खडा मसाला असतो आपला घरी केलेला मसाला घालायचा आहे आणि हळदही थोडी आणि आधी आपण अर्धा चमचा हळद ऑलरेडी टाकलेली आहे, म्हणून थोडीच हळद यामध्ये घालते आणि थोडंसं तिखट। हे घातल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी भाकरीसोबत अतिशय छान लागते। भाकरीसोबत खा, भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा। चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि तुम्हाला पाणी किती हवं यानुसार पाणी कमी जास्त करायचं आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाणी थोडं जास्त घालू शकतात। तर त्यानंतर मी काय केलं, झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायची आहे आणि आपली भाजी ही बघा खाण्यासाठी अगदी तयार आहे। तर ह्यामध्ये मी आता मस्त बारीक कट करून घेतलेले कोथिंबीर घालते आणि खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की ही रेसिपी ट्राय करून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, बाय।